सर्वांना नमस्कार. आवाज येतोय सर्वांपर्यंत? ओके. आजचा श्लोक आपण 4 श्लोक आहेत आज. आजचे 4ही श्लोक वाचून आले असाल, अशी खात्री बाळगतो. आजच्या आपल्या भागाला आपण सुरुवात करूया. गणेशाचा उत्सव चालू आहे आणि या उत्सवामध्ये गणपती हा बुद्धीचा, ज्ञानाचा असा दाता आहे. तर अशा गणेशाच्या कालावधीमध्ये आपण आजच्या आपल्या गीता सत्राला सुरुवात करूया. स्वयंप्रेरक आयोजित प्रवास गीतेचा शोध स्वतःचा याच्या 77वा भागामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आजचा आपल्याला अभ्यासाचा श्लोक आहे अध्याय क्रमांक 5 संन्यास योग, श्लोक क्रमांक 7 ते 10 असे 4 श्लोकाचा आपण अभ्यासणार आहोत. मागच्या सत्रामध्ये आपण 6व्या श्लोकापर्यंत पोहोचलो होतो. आपले श्रद्धास्थान आदर्श असलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद यांच्या स्मृतींना वंदन. आपलं ब्रीदवाक्य ऑल पॉवर इज विदिन यू, यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग. स्वामी विवेकानंद यांचं प्रेरित करणार हे वाक्य. भगवान श्रीकृष्ण यांच्या चरणी कोटी कोटी वंदन. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांनाही प्रणाम. आणि आपण सर्व श्रोते हो, एका सूत्राला धरून आपला हा प्रवास गीतेचा चालू आहे. 3ऱ्या अध्यायापासून सुरू झालेला स्वाभाविक असलेला प्रश्न, कर्म की ज्ञान, नेमकं काय श्रेष्ठ आहे? कशाचा संग केला पाहिजे? कशाचा ध्यास धरला पाहिजे? असा प्रश्न अर्जुन सातत्याने विचारतो आहे, वेगवेगळ्या पद्धतीने विचारतो आहे. आणि त्या प्रश्नावरती श्रीकृष्ण हेही तितक्याच वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्यापर्यंत नेमकेपणा त्यातला समजावून सांगत आहेत, एक एक गोष्टी उलगडून सांगतायत. आणि अशाच एका टप्प्यावरती मागचा श्लोक आपला थांबला होता, की कर्मयोग, निष्काम कर्म जोपर्यंत आपल्या हातून घडणं होत नाही, त्याची सवय लागत नाही, आपसूक घडायला लागत नाही, तोपर्यंत ज्ञानमार्ग चोखणं हे सुद्धा अवघड आहे किंवा ते चुकीचं ठरू शकेल. म्हणून भगवंतांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, की कर्मयोगाच्या माध्यमातून चित्ताची शुद्धी झाल्यानंतर ज्ञानाच्या मार्गाकडे प्रवास सुरू होतो. कारण आपण अनेक समाजामध्ये अशी लोक पाहतो, आपल्याही मनामध्ये कधी-कधी असे विचार येतात, की हा जो काही आपण प्रपंच करतो आहोत, या प्रपंचामध्ये रोज नवीन-नवीन आव्हानं आहेत. जरा कुठे सुरळीत चालू असलं, की काहीतरी नवीन आव्हान आपल्या समोर येणार, ज्याच्यासाठी आपण तयार नसतो. तर हे रोज-रोज येणाऱ्या आव्हानांना कंटाळून कधीतरी असं वाटतं, हे सगळं सोडावं आणि आपलं देवाच्या पायापाशी बसावं. हरिनाम घेत राहावं आणि त्याच्याच पायाशी आपला प्राण सोडावा. म्हणजे का होईना आपण पुढील जन्मामध्ये एका चांगल्या टप्प्यावरती असू, अशी एक आपली संकल्पना, कल्पना असते. आणि असं अनेकदा वाटतं, हे सगळं करण्यापेक्षा आपलं बरं ते देवदेव केलेलं. आणि म्हणून मग आपण प्रयत्नही तसा करण्याचा राहतो आपला.
मग विविध तीर्थक्षेत्रांना भेटी देऊन जरा कुठे या संसारातनं विरंगुळा म्हणून किंवा ह्यातनं थोडंसं बाहेर पडून ते रोजच्या संसारातले प्रश्न, त्याचे विचार ते नको म्हणून देवाचे विचार आपल्या डोक्यात असू द्यावेत. म्हणून अनेक खटाटोप आपण करत असतो. हे सण, वार, व्रतवैकल्य हा सगळा त्याचाच उद्देश, की संसार हा असार आहे. तो कधीही न संपणार आहे. कितीही प्रयत्न केला आपण, तरी सुद्धा तो न संपणारा आहे. आणि संसार म्हटलं की त्याच्यामध्ये सुख आणि दुःख या दोन्हीही गोष्टी तितक्याच आपल्याला अनुभवायला येतात. किंबहुना सुखापेक्षा दुःखच जास्ती आहेत. मग अशा वेळेला आपल्यालाही असा प्रश्न पडतो, कशासाठी हे सगळं करायचं? काय उपयोग होणार आहे हे सगळं करून? मग त्यापेक्षा देवाचं नाव घेतल्याने काही चांगलं होणार नाही का? हाच थोडाफार विचार अर्जुनाने सुद्धा या अध्यायाच्या सुरुवातीला विचारला. हे युद्ध, ही मारामारी, हे सगळं करण्यापेक्षा तू म्हणतोयस की ज्ञान हे सर्वश्रेष्ठ आहे. मग मी हे सगळं सोडून जाऊन, तपश्चर्या करून, हे ज्ञान संपादन करायला काय हरकत आहे? त्यापेक्षा आपण साधना करावी, तपश्चर्या करावी आणि त्या निर्गुण, निराकार असलेल्या पदाची आसक्ती बाळगावी आणि त्याच्या चरणी लीन व्हावं. हे योग्य नव्हे काय? असा अर्जुन त्या अनुषंगाने पुन्हा एकदा भगवंत हीच गोष्ट अधोरेखित करतो. इथलं अर्धवट सोडून जर तू ते करण्याचा प्रयत्न केलास, तर तुला ते तर प्राप्त होणार नाहीच. परंतु मनामध्ये नानाविध विचार चालू राहणार. अनेक विकारांनी मन व्यापलेलं असेल. अशामध्ये तू कितीही प्रयत्न केलास साधना करण्याचा, तरी सुद्धा ते तुला साध्य होणार नाही. आणि मग आपण साध्या मराठी भाषेत आपण जी म्हण म्हणतो, की तेलही गेलं आणि तूपही गेलं, हाती राहिलं धुपाटणं. तसं हेही मिळणार नाही आणि तेही मिळणार नाही. सरतेशेवटी तू तसाच राहशील. कारण जोपर्यंत ते करण्यामागे असलेली त्याची योग्यता जी आहे ती प्राप्त होत नाही, तोपर्यंत कितीही केलं तरी काही फायदा होणार नाही. अगदी तुकाराम महाराजांनी सांगितलेल्या अभंगाप्रमाणे सुद्धा तुकाराम महाराज म्हणतात, की तुम्ही हे तीर्थयात्रा करता ह्याचा उपयोग काय? कशासाठी करता? फक्त चामडी झिजवण्यासाठी म्हणून तुम्ही हा तीर्थयात्रा करता काय? कारण आतून तर तुम्ही कोरडेच राहता. गंगेमध्ये डुबकी मारून येऊन सुद्धा फक्त शरीरच ओलवणार असेल आणि मनातली अपवित्रता जर तशीच राहणार असेल, तर हे थोडक्यात सांगायचा उद्देश हाच, आशय त्यातला हा महत्त्वाचा आहे, की केवळ बाह्य गोष्टी करून त्यातनं काहीही साध्य होणार नाही. आंतरिक जोपर्यंत शुद्धता होत नाही, तोपर्यंत ती गोष्ट आपल्याला ज्ञानाची ही साधली जाणार नाही. मग आता एकदम पहिलीतनं उडी मारून 10वीत जायचा विचार केला तर निश्चित त्रासदायक आहे, कष्टदायक आहे, क्लेशदायक आहे. मग ना 10वी ना पहिली अशी मधल्यामध्ये अवस्था होईल आणि शिक्षणावरची गोडी जी आहे ती सुद्धा निघून जाईल. मग काय करायला हवं? तर मग पहिलीपासून दुसरी, दुसरीतून तिसरी असा एक-एक टप्पा गाठत-गाठत पुढे जायला पाहिजे. पण आता हा निष्काम कर्मयोग करणं, आपण सर्वजण याचे अनुभवी आहातच, की जितकं वाटतो तितकं सोपा नाही. निस्वार्थी कर्म खरंच आपल्याला जमेल का? रोजच्या दैनंदिन व्यवहारात आपल्याला बघता हे जाणवतं, स्वार्थ ठेवल्याशिवाय आपल्याला पुढे जाताच येत नाही. आणि मी जर पूर्ण निस्वार्थी वागायचा प्रयत्न केला, तर लोकं मला लुटून नेतील सर्व अर्थानं. माझ्या भावनेचा खेळ करतील किंवा अन्य कुठल्याही गोष्टींचा. कसं काय निष्काम?
कर्म करावं. तर भगवंत म्हणलं, असं काही निष्काम कर्म म्हणजे हे असं वागणं नव्हे. मग त्यांनी आपल्याला फार साधी सोपी पद्धत सांगितली आणि तो आजचा पहिला श्लोक आहे. अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण समजून घेऊया. तुमची इच्छा असेल, आवड असेल तर आपण चर्चाही करूया. कारण विषय जोपर्यंत समजणार नाही, तोपर्यंत फक्त शब्द समजून उपयोग होणार नाही. 7व्या श्लोकाकडे जाऊया. अत्यंत महत्त्वाचा. योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेन्द्रियः सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. योगयुक्तो विशुद्धात्मा. आता हा कोणता योग आहे? तर अर्थात भगवंत आपल्याला कर्मयोग सांगतो आहे. त्यामुळे योगयुक्तो कर्मयोगयुक्त म्हणजे थोडक्यात कर्मयोग याचा अर्थ निष्काम कर्म आपण असं समजा. योगयुक्तो विशुद्धात्मा. अशा निष्काम कर्म भावनेनी केलेल्या किंवा वागले जे काही दैनंदिन व्यवहारात वागणार आहोत, यांनी विशुद्धात्मा, की हे जे मन आहे, हे विशुद्ध होणार आहे. तर विशुद्ध म्हणजे काय आहे? तर जसं आपण हे विशेषण आणि शुद्ध, अधिक शुद्ध होणं. जसं आपण विशेष असं म्हणतो. तर हा विशिष्ट वेळेला वापरला जातो. तर विशुद्ध, अधिक शुद्ध झालेला हा आत्मा. आता इथे आत्मा हा शब्द मन या अर्थाने घ्यायचा आहे, की ज्यावेळेला आपल्याकडून हे निस्वार्थी भावनेनं कर्म घडतं, सातत्याने, त्यातून काय साध्य होणार आहे? तर हळू आपल्या मनाची, आपल्या चित्ताची शुद्धता व्हायला लागते. आता ही शुद्धता नेमकी कशाची आहे? तर विकारांची शुद्धता आहे. आपल्या सगळ्यांना दर दिवसाला छळणारे जे आपले 6 शत्रू आहेत, ज्यांना आपण षडरिपू असं म्हणतो. आपल्याला आसक्ती आहे, आपल्याला दंभ आहे, मोह आहे, मत्सर आहे, लोभ आहे. ह्या सगळ्यांनीच आपल्या आयुष्यातले सुख-दुःख निर्माण झालेले आहेत. मग हे विकार हे हळू लोप पावावे लागतात. का? तर आता आपली त्या गोष्टीमधली आसक्ती जी आहे, ती आसक्तीच निघून गेली आहे. आणि आपण मागे अनेकदा हे मंथन केलेलं आहे, की निष्काम कर्म म्हणजे काय? तर जे कर्म आपल्या वाटेला आलेलं आहे, जे कर्म दैनंदिन जीवनामध्ये आपण अनेक कामं करत असतो, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत. हे प्रत्येक कर्म हे परमेश्वराधीन किंवा परमेश्वराला समर्पित अशा भावनेनं करणं म्हणजे निष्काम कर्म. इथून उठून जाऊन दुसरीकडे जाऊन काहीतरी कर्म करायचं आणि मग तिथे म्हणायचं मी हे केलं नाही, असा काही भाग नाही. जे आपलं डेली रुटीन आहे, ते डेली रुटीनच भगवंताला समर्पित करून त्या पद्धतीनं करायचं. असं केल्याने काय साध्य होणार आहे? तर भगवंताने इथं सांगितलं, योगयुक्तो विशुद्धात्मा, की हे जे मन आहे, हे हळू शुद्धतेकडे वाटचाल करायला लागेल. आणि हे शुद्धता ज्यावेळेला घडते, त्यावेळेला काय घडतंय? विजितात्मा जितेंद्रिय, की मग हे मन जे आहे, हे जितेंद्रिय बनणार आहे. इंद्रियांवरती कंट्रोल आपला होणार आहे. कंट्रोल किंवा जितेंद्रिय असा शब्द आहे. जिंकणं, टाळणं किंवा सॅक्रिफाईस करणं, त्याग करणं, डिटॅच करणं असं नाही म्हणलेला शब्द. जितेंद्रिय. इंद्रियांवर नियमन, कंट्रोल मिळवणार आहात. आता ह्या 4च शब्दांचा अर्थ किती गूढ आणि किती समर्पक आहे, हे आपल्या डेली रूटीनवरून आपण पाहण्याचा प्रयत्न करूया.
आता हे वर-वर पाहता असं आपल्याला वाटेल, बापरे! केवढं अवघड गोष्ट आहे. पण काही नाही, आपल्या नित्य अनुभवातील गोष्ट आहे. फक्त प्रश्न एवढाच असतो, आपण ते कधीतरी करतो, तेच भगवंत म्हणतो हे रोज करा. म्हणजे जसं आपण एखाद्या मोठ्या सभेला किंवा जास्ती लोकांमध्ये एखादी गोष्ट करायची असेल, तर एम्प्लिफायर वापरतो. म्हणजे काय करतो, तर आपला जो रोजचा आवाज आहे, तो अधिक मोठा करतो, जेणेकरून जास्ती लोकांपर्यंत पोहोचेल. आवाज बदललेला आहे का? नाही. आपण त्याला मोठा केलाय, एम्प्लिफाय केलाय. तसंच भगवंत इथे म्हणतोय, की तुम्ही जे कधीतरी प्रासंगिक करत आहात, त्याला जरा एम्प्लिफाय करा. मग जे प्रासंगिक तुम्हाला अनुभव मिळतोय, जो आनंद मिळतोय, जी मनाची शुद्धता होतीये आणि त्यातून तुम्हाला जे समाधान लाभतंय, योगयुक्तो विशुद्धात्मा, की तो जेव्हा कर्मयोग तुम्ही करताय, त्यावेळेला तो तुम्हाला क्षणिक जो अनुभव मिळतो, जर तुम्ही तो कर्मयोग एम्प्लिफाय केला, तर तो तुम्हाला अधिक प्रमाणात मिळू शकेल. आणि हा अधिक प्रमाणात मिळाला, विजितात्मा जितेंद्रिय, की हळू आपसूक मला सेन्स माझे सेन्सेस आहेत, सेन्सर्स ऑर्गन आहेत. म्हणजे मी डोळ्यांनी आता काही पाहणारच नाही. असं करण्यापेक्षा डोळ्यांनी जे पाहायचंय, डोळ्यासमोर जे यायचंय ते बघेन मी. पण त्याचा परिणाम माझ्या मनावरती होणार नाही. असं मी जर माझ्या मनाला तयार केलं, तर येऊ दे की डोळ्यासमोर काहीही येऊ दे. काय फरक पडणार आहे? जितेंद्रिय. वरचे डोळे, वरचे जीभ, वरचे कान बदलून काहीच होणार नाहीये. त्याच्यामागची जी भावना आहे, म्हणजे मी कान बंद केले तरी बाजूच्या घरात काय चाललंय, असा जर माझा विचार डोक्यात येत असेल, माझे कान बंद करून काय उपयोग आहे? म्हणजे तो जितेंद्रिय नाही झाला. मी वर्णकृती केली आहे, कान बंद ठेवण्याची. पण माझ्या आतमध्ये काय आहे, तिथं काही ऐकायला मिळतंय का बघूया. म्हणजे मी जितेंद्रिय नाही होणार. मग आता बघा एक उदाहरण. तुमचा अनुभव काय सांगतो सांगा? आपल्या प्रत्येकाच्या खाण्यापिण्याच्या काही आवडी असतात. एखादी गोष्ट आपल्याला आवडते, एखादी गोष्ट आवडत नाही. आणि मग ती एखादी गोष्ट किंवा आवड-निवड हा एक भाग झाला. किंवा असंही प्रत्येकाचंच असतं, की एखादा पदार्थ एखाद्या विशिष्ट पद्धतीनंच त्याला तो चवीने खायला आवडतो. मग जर ती चव तशी झाली नाही, तर म्हणतो हे काय बरोबर नाही झालेलं. ह्याच्यात ना थोडंसं मीठ पाहिजे किंवा ह्याच्यात अजून थोडी साखर पाहिजे, थोडं हे पाहिजे, ते पाहिजे. काही ना काहीतरी त्याच्यात ॲडिशन सांगत जातो. आणि मग ते असं केलं म्हणजे तो पदार्थ छान आहे. ह्याचं कारण काय आहे? तर ऑब्व्हियसली की आपल्याला ती तशी गोष्ट खाण्याची जी आवड असते, जो मोह असतो, त्याच्यामुळे आपल्याला ती गोष्ट तशीच केलेली आवडते. कारण तशी केलेली आपल्याला दिसली किंवा तशी चव आपल्याला पाहायला मिळाली, की आपण सुखावतो. पण बघा आपल्याकडे एक आपल्या संस्कृतीमध्ये म्हणूया किंवा आपल्याकडे जे पूर्वापार आपल्यावर संस्कार केले जातात. तर त्याच्यामध्ये एक गोष्ट आवर्जून आपल्याला सांगितली जाते. आता गणपतीच्या उत्सवांमध्ये सुद्धा आपण ही गोष्ट करतो, की देवाला नैवेद्य दाखवून मग जेवण करा किंवा जे तुम्ही खाणार आहात, ते देवाला पहिले नैवेद्य दाखवा आणि मग ते खा. तुम्हाला जे खायचं ते खा, पण आधी देवाला दाखवा. अगदी आपण सेवा मार्गात सुद्धा आवर्जून ही गोष्ट सांगतो. आपल्याला वाटतं ही खूप किरकोळ गोष्ट आहे. ह्याने काय होणार आहे? त्यापेक्षा मोठ्या-मोठ्या सेवा केल्याने खूप काही फरक पडतो. आपण त्यातलं मर्म समजून घेणं फार गरजेचं आहे. साधं प्रिन्सिपल आहे आपल्याकडे. आपल्या सद्गुरू पिठले महाराजांनी सांगितलेलं आहे, की आपण जे खाऊ, चहा असेल, नाश्ता असेल, जेवण असेल, पाणी असेल, जे असेल ते, हे स्वामींना पहिले अर्पण करा आणि मग ते खा. ज्यावेळेला मी असा एखादा पदार्थ देवाला दाखवला जातो नैवेद्य म्हणून, चविष्ट पदार्थ आहे किंवा ज्याची चव मला त्या पद्धतीनं तो केलेला जो प्रकार आहे, म्हणजे एक आपण बटाटा हा एक जर उदाहरण घेतलं, तर बटाट्याचे कितीतरी प्रकार होतात. प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. त्यातले मसाले वापरण्याची पद्धत वेगळी आहे. जे काही असेल म्हणजे
अगदी एखाद्या भाजीमध्ये किंवा एखाद्या पदार्थामध्ये कांदा आधी टाकायचा का नंतर टाकायचा ह्याच्यावरून सुद्धा चव बदलते. सो एखाद्याला वाटतं, की नाही तो कांदा आधीच परतला पाहिजे, एवढाच तांबूस होईपर्यंतच परतला पाहिजे. एखादा म्हणतो, "नाही, नाही, तो थोडासा कच्चा राहिला ना, तोच छान असतो." प्रत्येकाच्या आवडी वेगवेगळ्या आहेत. पण जेव्हा हीच गोष्ट देवाचा प्रसाद म्हणून आपल्या समोर येते, बघा गंमत आता याच्यामधली. देवाचा प्रसाद म्हणून ज्यावेळेला आपल्याकडे येते, त्यावेळेला आपण त्याच्यावर जजमेंट नाही पास करत. हे असंच आहे, ते तसंच आहे वगैरे, वगैरे. प्रसाद तो आपण घेतो आणि आनंदाने खातो. ह्याचं कारण का? की ते देवाचं आहे. देवाच्या प्रसादाला नावं ठेवू नयेत, असा एक आपला संस्कार असतो. का देवाच्या प्रसादाला नावं ठेवू नयेत? कारण मी जेव्हा त्या गोष्टीवर माझं मत प्रदर्शित करतो, म्हणजे मी जज करतो त्या गोष्टीला. ही गोष्ट जरा पिवळीच आहे, ही गोष्ट जरा लालच आहे, ही जरा गोडच जास्ती झाली आहे. हे माझं जजमेंट आहे. हे कशाच्या बेसिसवर आहे? तर माझ्या आतील ज्या काही इच्छा, आकांक्षा आहेत, लोभ आहे, मोह आहे किंवा ह्या व्यक्तीच्या हातचं मी काही खाणार नाही, असा मत्सर असेल, या सगळ्यामधून हे जजमेंट येत असतं. पण ज्याला म्हणतो आम्ही, की देवाच्या प्रसादाला नावं ठेवायची नाहीत. त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी आपोआप गळून पडलेल्या असतात. आपण हा विचारच करत नाही. ते कसं दिसायला आहे, कसं चवीला आहे, कोणी दिलेलं आहे, काय दिलेलं आहे, किती दिलेलं आहे, या कशाचंही भान नसतं. आणि आपण तो देवाचा प्रसाद म्हणून आपण ते प्राशन करतो किंवा भक्षण करतो. अगदी आपण बऱ्याच तीर्थक्षेत्रांवरती गेल्यानंतर अशा ठिकाणचं आपण तीर्थ म्हणून ते प्राशन करतो, की तसं जर आपल्याला कोणी आपल्या घरी जर दिलं, हात सुद्धा लावणार नाही आणि बघणार सुद्धा नाही त्याच्याकडे. पण तेच देवाच्या दारात असताना तीर्थ म्हणून अगदी पवित्रपणे आपण ती गोष्ट स्वीकारतो. मग बरेच लोकं आपल्याला टीकाही करतात त्याच्यावरती, की "हे असलं कसलं तुम्ही खाताय? हेही तुम्हाला लागतं. ते सगळं घाणीमध्ये होतं, तरी सुद्धा तुम्ही घेतलं. त्याच्यावर एवढ्या माशा बसत होत्या, तरी तुम्हाला घेतलं." अनहायजेनिक असा शब्दप्रयोग केला जातो. हे सगळं कोण म्हणेल? जो त्याच्यावर जजमेंट पास करतोय तो. म्हणजे ज्याच्या मनामध्ये हे सगळे विचार आहेत तो. पण ज्याची त्या देवावरती श्रद्धा असते, तो कसलाही मागचा पुढचा विचार करत नाही आणि ती गोष्ट भक्षण करतो. हा झाला निष्काम कर्मयोग. आणि मग जेव्हा ते तीर्थ, ते प्रसाद आपण भक्षण करतो, त्यावेळेला जो आपल्याला आनंद होतो, "अरे वाह! देवाचा प्रसाद मिळाला मला." मग अगदी एकेका कणासाठी सुद्धा आपण प्रयत्न करतो, की तो मला कण तरी कसा मिळेल. असं आहे का, की ती गोष्ट तुम्ही स्वतः पर्चेस करू शकत नाहीयेत? फॉर एक्झाम्पल काय मोदक आहेत. तो देवाचा मोदक मिळवण्यासाठी मी किती कसोशीने प्रयत्न करतो. का तो मी मोदक स्वतः खरेदी करू शकत नाही? तो मोदक मी स्वतः बनवू शकत नाही? बनवू शकतो. विकत आणू शकतो. तेवढ्यासाठी मी ते एका मोदकासाठी एवढं कशाला आटापिटा करावा? मी मोदक आणून खाणं आणि देवाचा प्रसाद म्हणून खाणं, या दोघांमधली भिन्नता ही मला पक्की माहिती असते. म्हणून मी 2 गोष्टी स्वतंत्र आहेत, हे मी जाणतो. विकत आणलेल्या मोदकामध्ये मला तो भाव मिळणार नाही, जो देवाच्या प्रसादातल्या एका मोदकामध्ये मला मिळणार आहे. तुम्हाला काय वाटतं? मी हे जे विश्लेषण केलं, हा तुमचा अनुभव तुम्हालाही असाच बघायला मिळतो? म्हणजे तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा आणि आजूबाजूलाही जी लोकं आपण पाहतो, त्या सगळ्या लोकांच्यामध्ये एक जनरल ऑब्झर्वेशन सांगा, की काय वाटतं हे विश्लेषण बघून? की खरंच तो आपण ह्या प्रसाद, तीर्थ जे काही असेल, भले तो नावडीचा प्रसाद असेल, एखाद्याला शिरा आवडत नाही, पण ताटामध्ये शिराच येतो, प्रसादाचा आहे, अन्नछत्रात बसलेलो आहोत. तर तो म्हणतो, "ठीक आहे, थोडा द्या." ठीक आहे, थोडं जजमेंट पास केलं, पण तो शिरा खातो. का? तर देवाचा प्रसाद आहे. तिथे आपण ते अन्न म्हणून खात नाही. चला आता जेवायला बसलोय. जसं आपण हॉटेलमध्ये जाऊन जेवतो, तसं देवाच्या दारात आपण जेवत नाही. तो प्रसाद म्हणून जेवतो, ज्याला आपण महाप्रसाद असं म्हणतो. तिथे आपला श्रद्धाभाव जागृत असतो. हे देवाचं आहे. पण ते जसंही असेल, काही वेळेला प्रसाद बनवताना मीठ कमी होतं, काही वेळेला जास्तीही पडतं. चवी बदलतात, वेगवेगळ्या प्रकारच्या होतात. पण
खाणाऱ्याच्या मनात, ज्याच्या मनामध्ये त्या देवाविषयी श्रद्धा आहे, अशा व्यक्तीच्या मनात कधीही हे भाव निर्माण होत नाही, किती खारट झालंय, काय बनवणाऱ्या त्या आचार्याला कळतं की नाही? असे भाव नाही आहेत. तो खारट सुद्धा खाऊन घेतो मनसोक्त. मी परत ते सांगेल, कंसातलं किंवा अंडरलाईन केलेलं वाक्य विसरू नका. ज्याची श्रद्धा आहे तो. आता श्रद्धा म्हणजे काय? ज्यानी हे सगळे त्याचे षडरिपू जे आहेत, हे त्या भगवंताला अर्पण केले. त्या क्षणापुरते का असेना. की मी माझ्या देवाकडे आलोय, देवाचं जे असेल ते पवित्र आहे. असं मानणं, हे त्या क्षणापुरतं का होईना त्याने सगळे त्याच्या मनातले विकार जे आहेत ते बाजूला ठेवलेत आणि ते अन्न किंवा ते तीर्थ जे आहे, तो ते प्राशन करतोय. आणि त्या क्षणाला जो आनंद मिळतो, त्याचं वर्णन आपण नाही करू शकत. छान असतं. आणि आपण जे धार्मिक माणसं आहोत, श्रद्धाळू आहोत, ते इतक्यावरती थांबत नाही. तिथे जिथे आपण गेलेलो असू, तिथला थोडासा प्रसाद आपल्या घरच्यांसाठी, आपल्या ओळखी-पाळखीतल्या लोकांसाठी म्हणून आपण घेऊन येतो. कारण का? तर मला जो आनंद मिळाला आहे, तो मला इतरांना वाटावासा वाटतो. पण काही वेळेला असंही घडतं, काही माणसं तो प्रसाद सुद्धा एखादा पदार्थ म्हणून खातात. अच्छा पेढा आणलाय का? पेढा म्हणून खायचा. त्याला जर तुम्ही विचारलं, जो तुम्हाला अनुभव आलाय तो प्रसाद खाल्ल्यानंतर, तसा अनुभव तुला आलाय का रे? तो म्हणे, "हे त्याच्यात काय एवढं पेढ्यासारखा पेढा." ह्याचं कारण काय? की ते जे मनातले विकार आहेत, ते विकार तसेच्या तसेच आहेत. कारण तो त्या श्रद्धेने ती गोष्ट खात नाही. पण एखादा श्रद्धाळू असेल म्हणजे फॉर एक्झाम्पल पुन्हा एकदा, एखादा कोणीतरी तिरुपती बालाजीला गेलाय. त्याने तिथला प्रसाद खाल्ला आणि तुमच्यासाठी खास घेऊन आला. तर बऱ्याचदा आपल्याकडे एक श्रद्धा असते, की बालाजीचा प्रसाद म्हणून आपण आवर्जून तो, "अरे वाह! बालाजीचा प्रसाद मिळाला मला, मी किती भाग्यवान आहे." अशी एक श्रद्धा असते. तर त्या छोट्याशा कणभर त्या लाडवाच्या प्रसादामध्ये सुद्धा एक वेगळा आनंद मिळतो. तो काय लाडू काय असं स्वर्गातनं मिळालेल्या पदार्थांपासून बनवलाय का? नाही, अजिबात नाही. आपल्या नियमित पदार्थांमधलाच तो पदार्थ असतो. मग आपण म्हणतो, की अरे देवाचा जो प्रसाद असतो ना, त्याची चवच जरा वेगळी असते. का चव वेगळी असते? एक, तो जो बनवणारा व्यक्ती असेल, तो त्या श्रद्धा-भावनेने बनवत असतो, की हे देवासाठी बनवायचं आहे. पदार्थ तेच वापरणार आहे. काही बदल नाहीये. जे आपण वापरतो प्रसादाचा शिरा, आपण बऱ्याचदा हे अनुभवतो, की सत्यनारायणच्या पूजेसाठी बनवलेला शिरा आणि इतर वेळेला बनवलेला शिरा ह्याच्यामध्ये चवीमध्ये फरक जाणवतो. कारण सत्यनारायणच्या पूजेसाठी मला शिरा बनवायचा आहे, ही जी मनातली भावना असते, की मला देवासाठी बनवायचं आहे. हे माझ्यासाठी नाही चालू आहे. मला ते चवीने खायचंय म्हणून नाही मी प्रसाद बनवत आहे. हे देवाला अर्पण करायचं आहे. ही भावना असते. प्रमाण तेच आहे. प्रमाण कुठेही बदललेलं नाही. पण ही जी श्रद्धाभाव आहे, हे पवित्र भाव म्हणजे जो विकाररहित आहे, ह्या भावनेने ती गोष्ट तयार केली असल्यामुळे आणि जो खाणार आहे, त्याच्या मनामध्ये सुद्धा हाच भाव आहे, की हा देवाचा आहे. बनवणारा आणि खाणारा दोघांच्याही मनात एकच भाव आहे, की हे देवाचं आहे. हे जेव्हा भाव प्रकट होतात, त्यावेळेला त्या गोष्टीतली चव, त्या गोष्टीतला आनंद हा अवर्णनीय असतो. हे विश्लेषण तुम्हाला काय वाटतं ते सांगा. मी आय थिंक माईक सुद्धा अनम्यूट करतो. आपण थोडीशी चर्चा करूया कारण हा श्लोक पुढचे 2-3 श्लोक याला अनुसरून छोटे-छोटे आपण विश्लेषण केले तरी चालेल. पण हा अनुभव नित्य घ्या. कारण आपल्या दैनंदिन जीवनात जे घडतंय, त्याचं उकल जर आपल्याला करता आली, की हे असं का घडतं? हे जर मला कळलं, तर ते मला पुन्हा-पुन्हा करण्याचे मगाशी जे मी म्हटलं एम्प्लिफाय करायची मला काय म्हणूया सूत्र कळेल. अरे, हे असं केलं की असं होतं का? बरं. मी आता अजून-अजून ते परत-परत करण्याचा प्रयत्न करून बघेल. तर ह्या दृष्टीनं ही आपण गोष्ट अनुभवण्याचा प्रयत्न करूया. तर तुमचे माईक अनम्यूट करायची परमिशन आय थिंक आहे. तर तुम्ही सांगा, मी जे आता विश्लेषण केलं, त्याच्यावर तुमचं काय मत आहे? तुमचा काय अनुभव आहे? किंवा इतर जे काही तुम्ही लोकांचे अनुभव ऐकले असतील हॅलो, दादा आवाज येतोय? हॅलो? आवाज येतोय दादा? हां, येतोय. बोला.
बरोबर आहे दादा तुमचं. आता तुम्ही जे विश्लेषण केलं ना, असंच होते, की आपण जो देवाचा प्रसाद असतो, त्याच्याबद्दल आपण जजमेंटल अजिबात नसू, ती आपली श्रद्धा असते. म्हणून ते आपण करतो. माझा पण हा अनुभव आहे, की मी आपलं जेव्हा केंद्रात जाते बहुतेक वेळा रविवारी आरतीला, हं, तर हं. मला थोडा पोटाचा प्रॉब्लेम आहे. तर मला एका व्यक्तीने एक सांगितलं, की म्हणे, हं, "तू ना म्हणे ते देव मंदिरात जाते म्हणे, केंद्रात जाते म्हणे, तिथला प्रसाद वगैरे खाते म्हणे, काय-काय हं, वेगवेगळं असते म्हणे, तर तुला त्याच्यामुळे तुला त्रास होत असेल म्हणे. म्हणजे हं, अनहायजेनिक असते बा. मी त्याच्यावर हं. त्या व्यक्तीला म्हटलं, की "बा असं काहीच नाहीये. तो माझ्या महाराजांचा प्रसाद आहे आणि त्यांनी मला काहीही होणार नाही आणि मी तो प्रसाद म्हणजे मला जेवढाही प्रसाद दिलेला असेल त्यातला थोडासा मी खाते आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आपण थोडासा घरी पण आणते आई-बाबांसाठी." तर हं, हं. तिथे आपण जजमेंटल नसतोच देवाच्या प्रसादात. कारण तिथे आपली ती भावना, श्रद्धा आपली गुंतलेली असते. बरोबर आहे आणि तुमचं. आणि आनंद जो आहे तो कसा आनंदही असतो त्या मिळतो. हो. म्हणजे एक कण जरी भेटला आपल्याला प्रसाद वाटता, तरी तो तो आनंद खूप मोठा असते, की नाही मला कुठलाही भेटो, की मला हं. प्रसादाचा एक कण भेटला. ओके. हां. अजून कोणाचा काय अनुभव आहे? दादा मी सांगू का? हां, बोला. मुख्य म्हणजे हे जसं आपण देवाचं च्या करता आणि देव आपल्याला प्रसाद देतो त्याचप्रमाणे मी काही वस्तू लोणची वगैरे करून देते. तर त्यात किंवा मी काही केलं तरी सुद्धा मी पहिले देवाचं नाव घेते, देवाला नमस्कार करते आणि करताना सतत नामस्मरण करते. हं, त्यामुळे मग मी निश्चिंत असते की हे जे काय मी करेन ते चांगलंच होणार असेल. आणि ते दिल्यानंतर सगळ्यांचे रिएक्शन येतात की नाही तुमचा खूप चांगलं झाला आजपर्यंत असा खात नाही म्हणजे लोणचं आहे किंवा लाडू आहे त्याप्रमाणे. तर खरंच हं, त्यावेळेस आपल्याला देवाचं नामस्मरण केल्यामुळे तो पदार्थ झाला माझं काहीच महत्व नाही हा. तर तो हं, एक हं. निर्भेळ आनंद मिळतो ओके. प्रसादाप्रमाणेच. आणि मग तुम्ही तो पदार्थ बनवताना असं काही वेगळं त्याच्यामध्ये काही वापरता का? काही नाही रोजच्या ह्याच्यात असतात जे पदार्थ तेच वापरते एक्स्ट्रा काहीच नसतं. जसं लाडू आहे तर तूप, साखर किंवा गूळ हं, बेसन किंवा रवा जे काय म्हणाल त्याच वस्तू असतात. पण माझं हं, सतत आधी अन्नपूर्णा आहे, स्वामी आहे, असं कृष्णार्पण असं सगळ्यांचं नावं घेऊन माझ्या कुलदेवत सुरू हं, करते आणि सतत मग मनात नामस्मरण माझं चालू असतं ते होस्तोवर आणि एकदा ते करून थोडासा देवासमोर ठेवते आणि देवाला समर्पित करते. त्यावेळेस मी असं नाही म्हणत की माझा हा पदार्थ खूप चांगला होऊ दे, लोकांना आवडू दे. पण हं. असं की ते समोरचे जे आहे ते ईश्वर समजून मी त्यांच्या करता करते. आता जबाबदारी माझी काही नाही तुमची. असं करून तो मग सगळ्यांना देते. त्याप्रमाणे मग त्यांच्यानंतर तो पदार्थ खरंच चांगला होतो. घरातले खातात तेव्हा म्हणतात ह्याचं काय वेगळाच हे आहे. हो. तर हं, मग हं. मला निर्भेळ आनंद मिळतो आणि ज्यांना देते त्यांचे रिएक्शन्स येतात की खूप सुंदर आहे असं आम्ही खाल्लं नाही. म्हणजे हे माझं स्वतःच काहीच नसतं. हे जे मी केलं ते देवाने माझ्याकडनं करून घेतलं आणि त्याच्याकरता केलं असं समजून तर तो एक जो निर्भेळ आनंद असतो ना तो एक देवाचा प्रसाद म्हणून मी मानते आणि मिळतो. अरे वाह! व्हेरी गुड. अजून कोणाचा काय असा अनुभव? ते नामस्मरण करत जे काही बनवतो ते खूप छान असतं. ओके. ओके. आता ह्याच्या विरुद्ध पण बघूया. बऱ्याचदा आपण असेही लोकं पाहतो, देवाच्या दारात येतात, देवाचं दर्शन घेतात आणि प्रसादाच्या इथे आल्यानंतर, "अरे, हे आहे का? केळं आहे का? नाही, नाही, मला चालत नाही केळं. मला नका देऊ, दुसरं द्या." किंवा जिलेबी आहे का? "अरे, नको, नको, ते गोड चालत नाही किंवा मला जिलेबी आवडत नाही." हे असंही करणारी लोकं आहेत. म्हणजे काही अगदी चूझी म्हणतो आपण तसे ते चूझी असतात प्रसादामध्ये सुद्धा, की माझ्या आवडीचा मेनू असेल तरच मी तो फक्त प्रसाद घेणार. आणि मग अशा लोकांचा तुम्ही खरंच सर्व्हे करा. अशा लोकांशी संवाद साधा. दोन्ही प्रकारचे. आत्ता आपण जे बघितलं तोही आणि दुसऱ्या विरुद्ध प्रकारातले. आणि ह्या दोघांना मिळणाऱ्या काय म्हणूया तृप्ततेचा म्हणजे जसं आपण म्हणतो ना, एखादं छान जेवण जेवलं, की जे तृप्ततेने ढेकर येतो, तो खरंच वेगळा असतो. म्हणजे तो आपण म्हणजे असा एक प्रकार आहे म्हण आहे,
की जेवण जेवल्यानंतर जो भिक्षुक आहे किंवा जो जेवायला आलेला व्यक्ती असेल, त्यांनी अशी तृप्ततेने ढेकर दिली, की त्या अन्नदात्याला आनंद होतो. का? तर हा व्यक्ती आनंदाने जेवला याचा अर्थ त्याला जेवण आवडलं. हाच झाला निष्काम कर्मयोग, की मी माझं म्हणून काहीच करत नाही. हे देवाचं आहे. प्रसाद मला जो काही मिळतोय हा देवाचा आहे. मी त्याला अन्न म्हणून कधीच पाहत नाही. मी त्याच्याकडे प्रसाद म्हणून पाहतो. आणि असं प्रसाद म्हणून पाहिल्यानंतर माझ्यातला विशुद्ध आत्मा, माझं मन जे आहे, चित्त जे आहे ते शुद्ध असतं आणि शुद्धतेमध्ये विजित आत्मा जितेंद्रिय. माझी जी इंद्रिय आहेत, माझी चव जिभेची बदलून गेलेली असते. त्या क्षणासाठी मी चव बघतच नाही. मी फक्त एवढाच विचार करतो, हा देवाचा प्रसाद आहे आणि खायचा आहे. फिनिश. सो जितेंद्रिय मी त्याचा वासही घेतला जात नाही. अरे, हे चांगलं नाही बनवलं, हे असं नाही हा विचारच नसतो. चांगलंच आहे. का? तर ते देवाचं आहे. असं भगवंत सांगतो, की जर निष्काम कर्मयोग जर तुम्ही दैनंदिन जीवनात करायला सुरुवात केली, तर अशा प्रकारे तुमचं मन शुद्ध होईल आणि मग हा जितेंद्रिय झाल्याचा जो अनुभव आहे, तो तुम्हाला व्हायला लागेल आणि असं घडल्यानंतर पुढं घडणार आहे. मग पुढच्या भागाकडे जाऊया. पण तत्पूर्वी आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुख आणि दुःख या दोघांनीही वेढलेलो आहोत. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कधी अपेक्षित घटना घडतात, कधी अनपेक्षित घडतात. कधी आपल्याला हवी असलेली माणसं भेटतात, कधी नको असलेली माणसं भेटतात. बऱ्याचदा तर उलटेच अनुभव असतात, की आपण एखादी गोष्ट ठरवावी, की आजपासून मी आता चांगलं वागायला सुरुवात करणार. त्याच दिवसात, त्या क्षणापासून असं काही घडायला लागतं, की आपण म्हणजे रात्री असं म्हणतो, "काय आज ठरवलं नाही, की जरा चांगलं वागावं, तर लोकच वाईट भेटली. काही उपयोग नाही मी ठरवून सुद्धा." असं बऱ्याच वेळेला घडतं, की एखादा पदार्थ नाही आजपासून आता मला हे नाही खायचं. का? तर मला कंट्रोल करायचं स्वतः. दिवसभरात किंवा पुढच्या काही दिवसात तेच पदार्थ आपल्या समोर येतात. असेही प्रसंग आपल्या आयुष्यामध्ये येतात. अशा सगळ्या प्रसंग आता हे तर काही आपण पळून जाऊ शकत नाही, की बाबा अरे नकोच मला आता असं ठिकाणी मला जायचंय, की जिथे मला फक्त माझ्या आवडीचं जेवण मिळेल. आणि अशी माणसाची जी भावना आहे, शुद्ध चित्तामध्ये असली, की स्वर्ग म्हणजे काय? तर जिथे मला अपेक्षेप्रमाणे सगळं घडेल. मग पहिला स्वर्ग, दुसरा स्वर्ग, तिसरा स्वर्ग, एक-एक लेव्हल वरती जात राहील. आणखीन सुख, आणखीन सुख, आणखीन सुख. बरं 7वाही स्वर्ग संपला. आता काय? काही नाही. परत इकडे ये. उलटं वाईट आहे, तर त्याचं किती वाईट होऊ शकतं? तर त्या 7व्या नरकापर्यंत म्हणून आपल्याकडे आपण म्हणतो 7 स्वर्ग आहेत आणि 7 नरक आहेत. तर मग मी माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी देवाच्या आहेत, असा दृष्टिकोन ठेवून त्या घडणाऱ्या घटनांकडे जर पाहायला शिकायला लागलो, तर जो प्रसाद घेताना मला आनंद होतो, तोच आनंद मला याही ठिकाणी होईल. भले दुःखाचे प्रसंग येणार आहेत, हेही देवाचं आहे. आनंदाचा प्रसंग येणार आहे, हाही देवाच्या कृपेने आहे. कारण जेव्हा मी देवाचा म्हणून त्याचा स्वीकार करतो, त्यावेळेला मी जजमेंटल होत नाही. बघा मी असं केलं म्हणून हे असं झालं. हे जे जजमेंट आहे, हे मी करतच नाही कारण हे देवाची कृपा आहे. दुःख आलं माझ्या आयुष्यात, किती पाप केली असतील ना मी म्हणून माझ्या आयुष्यात असं घडतं. मी विचारच करत नाही. हेही देवाचाच आशीर्वाद आहे. हाही देवाचाच प्रसाद आहे. आणि जेव्हा ह्या घडणाऱ्या गोष्टींकडचा माझा दृष्टिकोन अशा प्रकारे बदलायला लागतो, तेव्हा माझं दैनंदिन जीवन जे आहे, सगळ्या करायच्या आहेत. पण त्या का करायच्या आहेत? देवासाठी करायच्या आहेत. म्हणून आपल्याकडे प्रत्येक स्तोत्र किंवा एखादा ग्रंथ असा झाला, की त्याच्या शेवटी वाक्य असतं, "ईश्वरार्पणमस्तु." हे अजून काय गुरुचरणार्पणमस्तु. आणखीन काहीतरी तिसरं असेल, की हे त्याला अर्पण आहे. माझं काहीच नाही आता. चांगलं झालं, वाईट झालं, मी जजमेंट करणारच नाही त्याच्यावर. हे झालं, त्याला अर्पण झालं आता. हे त्याचं आहे आणि जे त्याचं आहे, ते कधीच चुकीचं नसेल.
मग माझ्या मनातले हे विकार जातात आणि मग हा निष्काम कर्मयोगाचा भाग ॲम्प्लिफाय व्हायला लागतो. आणि असा ॲम्प्लिफाय होऊन काय घडणार आहे? विशुद्धात्मा, चित्त शुद्ध होत जाणार आहे. आपसूक मन शांत व्हायला लागतं. हे मन शांत करण्यासाठी मला वेगळा काही आता प्रयत्न करायची गरज नाही. आपोआप शांत होत जाणार आहे. मग हे आपोआप शांत, शांत, शांत व्हायला लागलं. हळू-हळू होईल. ॲट द सेम टाईम जसं-जसं हे कमी होत जाणार, म्हणजे जसं एक ड्रॉइंग पेपर आपण घेतला, पूर्ण व्हाईट आणि त्याच्यामध्ये एक वर्तुळ काढलं आणि त्या वर्तुळाला आपण हळू-हळू पेन्सिलनी काळं करत गेलो. तर जसं-जसं मी त्या पेन्सिलनी काळं करत जाणार, तसं-तसं तो पांढरा भाग जो आहे, तो तिथनं निघून जाणार. आता ते गोल वर्तुळ जे आहे, ते मला ब्लॅकिश दिसायला लागणार. काळसर दिसायला लागणार. का? तर मी पेन्सिल फिरवतोय तिथं. पण जोपर्यंत तिथं पेन्सिल नाही, तोपर्यंत तिथे पांढरंच असणार आहे. तसंच जसं-जसं हे मन शुद्ध व्हायला लागेल, तसं-तसं आपसूक ज्ञान संपादन व्हायला लागेल. मला वेगळं काही करायचं नाही त्यासाठी. मागे एक ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी दिलेलं उदाहरण आहे, की तलावाच्या पृष्ठभागावरती शेवाळच साचलेलं आहे. ते जसं-जसं बाजूला निघेल, तसं-तसं त्यातला जो खालचा भाग आहे, तळाचा, तो दिसायला लागेल. तळ कुठेही गेलेलं नाही, तिथंच आहे. पण वरती शेवाळ साचल्यामुळं ते दिसत नाहीये. तसं माझंही मन विशुद्ध व्हायला लागलं. विजितात्मा जितेंद्रिय, की मग माझा तो ओरिजिनल जो भाग आहे, तो आपोआप प्रकट व्हायला लागेल. मग मगाशी आत्ता जसं सुधाताईंनी म्हटलं तसं, की मी नामस्मरण करत ती गोष्ट केल्यामुळं त्याची चव सगळ्यांना आवडते. काहीतरी वेगळं वाटतं त्याच्यामध्ये. याचं कारण असं, की ते ओरिजिनॅलिटी जी आहे ईश्वराची, माझी नाही. मी बनवतच नाही आता तो पदार्थ. तो पदार्थ तोच बनवून घेतोय माझ्याकडनं. त्याच्यासाठीच चालू आहे. तर त्या ओरिजिनॅलिटीमधलं ऑफकोर्स माधुर्य आहे. त्याच्यामध्ये वेगळं काही सांगायलाच नको. ते माधुर्य त्याच्यामध्ये उतरतं. म्हणून आपल्याकडे आपली भारतीय परंपरा किंवा संस्कृती ही अजिबात काय म्हणूया अर्धवट किंवा काहीतरी भोळसटपणाची अजिबात नाही. व्यवस्थित टेक्निकल, सायंटिफिकल अजून काय त्याला म्हणायचं असेल, पूर्ण अभ्यासाअंती तयार झालेली गोष्ट आहे. फक्त प्रॉब्लेम काय होतो, त्याचे जे मेडिएटर आहेत, त्याचे जे इंटरप्रिटेशन करणारी लोकं आहेत, की ती पुढे कशी सांगायची, हे जे मध्यस्थ लोकं आहेत, हे ज्या प्रकारे सांगतात आपल्याला वाटतं ती गोष्ट तशीच आहे. पण ती तशी नाहीये. ही जी मनाची अवस्था आहे, ही जशी-जशी आपल्याला जाणवायला लागते, अरे आपणही तेच सांगू, की "अरे वेगळं नाहीच आहे. ही माझ्या दैनंदिन अनुभवातली गोष्ट आहे." मग जर माझ्या अनुभवातली असेल ती गोष्ट, मला दुसऱ्या कोणाची गरजच कशाला असेल? कशाला कोणी दुसऱ्याने येऊन मला सांगावं, "अरे नाही, नाही, हे असं नाही, असं आहे." अरे नाही, मी रोज अनुभव घेतोय या गोष्टींचा. तू काय वेगळं सांगतोय? मग मला हे ताडून बघता यायला पाहिजे. म्हणून ओरिजिनल गोष्टींकडे आपण ध्यास ठेवला पाहिजे. मग काय घडतं? हे असं जितेंद्रिय मन झालं, कंट्रोल्ड मन झालं, प्युअर प्युअर माइंड झालं, की काय घडतं? आणि हे सगळं कशामुळे घडतंय? योगयुक्तो, निस्वार्थ केलेलं कर्म. मग पुढे काय? सर्वभूतात्मा कुर्वन् अपि न लिप्यते. असं एकदा तुमचं मन तयार झालं, की तुम्हाला सर्वांमध्ये तुम्ही दिसायला लागता. म्हणजे तसं भासायला लागतं, की अरे मी आणि तो वेगळा कसा असू शकेल? ज्याला आपण असं म्हणतो, की माणूस म्हणून आपल्याला सहवेदना असली पाहिजे. आपण आत्ता अथर्वशीर्ष जे म्हणतो त्याच्या शांती मंत्राच्या भागामध्ये सुद्धा आहे. ह्या सहवेदना ज्या आहेत, की त्याचं आणि माझं असं काही वेगळं नाहीच आहे. त्याला जर दुःख होतं तर ते माझं दुःख आहे, असं समजून मी जेव्हा ती मदत करायला जातो, त्यावेळेला तो आणि मी वेगळा राहतच नाही. त्याची एखादी गोष्ट म्हणून मी जेव्हा त्याच्यामध्ये सामील होतो, त्यावेळेला माझं तिथं जजमेंट असते. हे असं बरोबर नाही, ते तसं नाही. पण त्याचं आणि माझं काही वेगळं नाहीच आहे. जे त्याचं आहे तेच माझं आहे. अशी भावना ज्यावेळेला माझी निर्माण होते, त्याला आपसूक माझ्याकडनं गोष्टी घडायला लागतात. त्यासाठी मला वेगळा प्रयत्न करावा लागत नाही. म्हणून भगवंत असं म्हणतो, की असं ज्याचं प्युअर माइंड झालेलं आहे, ज्यानी इंद्रियांना कंट्रोल केलेलं आहे,
सर्वभूतात्मभूताना कुर्वन्नपि न लिप्यते. मग त्यांनी केलेलं कुठलंही कर्म ह्याच्यामध्ये तो कधीच अडकत नाही. मग ह्याच्यावरती माऊलींनी फार छान दृष्टांत दिलेला आहे. ते असं म्हणतात, जेणे भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्य मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले हारोनिया. भ्रांती, भ्रम. हा जो मला भ्रम आहे, मी करतोय, हे माझं आहे, ते असं आहे, माझी आवड, माझी निवड वगैरे वगैरे, सगळ्या प्रकारचा जो भ्रम आहे, जेणे भ्रांतीपासून हिरतले, ज्यांनी जो ह्या भ्रमाच्या बाहेर आलाय, गुरुवाक्य मन धुतले, गुरूंचं जे वाक्य आहे, आणि गुरुचं वाक्य हे नेहमी कोड लँग्वेजमध्ये असतं, ते कधीच स्पष्टपणे बोलत नाही. जो खरा गुरु आहे तो. खोटा गुरु काय वाटेल त्या पद्धतीने सांगू शकतो. गुरु बरोबर फक्त कोड लँग्वेजमध्ये सांगतात. प्रयत्न आपल्याला करावे लागतात. आपल्याला जर असं वाटत असेल गुरुनी यावं, माझं बोट धरावं, मला चालवावं, मी फक्त उभे राहणार, त्यांनी मला कडेवर घेऊन चालवावं, सॉरी, ते म्हणतात मी पुढे उभं राहिलोय, मी तुला मार्ग दाखवतोय, मध्ये अडथळे दिसतायत, पार करून ये. आपण म्हणतो काय गुरु आहेत, दिसतंय मी संकटात आहे, मदत करावी मला, तर ती करत नाहीयेत. नुसतेच तिथं उभे राहून हसतायत माझ्याकडे आणि म्हणतात ये माझ्याकडे म्हणून. कसं येणार मी? किती अडथळे दिसत नाहीत का तुम्हाला? जो खरा गुरु असतो तो तिथेच उभा राहील. तो कधीही तुमच्याकडे येणार नाही. तो म्हणेल, तुला ह्यातनं पार होऊन यायचं आहे. कारण ज्यावेळेला मी ह्या आव्हानांना सामोरं जाऊन पुढे येत असतो, त्यावेळेला मी समृद्ध होत असतो. मी घडत असतो. जर मला ईझी वे दिला, कोणीतरी सोपा मार्ग दिला, माझी वाढ कधीच होणार नाही. मी कधीच समृद्धतेकडे जाणार नाही. मला कायम माझं वाटायला लागेल. किती सोपं आहे सगळं. सगळं जमतंय मला. हे असं होतंय, तसं. आव्हानच नाहीयेत आयुष्यामध्ये. गुरूंचं काम असतं शिष्याला घडवणं. म्हणून गुरुवाक्य मन धुतले. गुरुवाक्याने ज्याचं मन धुवून निघालं आहे, स्वच्छ झालंय. धुवून याचा अर्थ स्वच्छ, विशुद्ध झालेला आहे. हे सगळे विकार ज्याचे गळून पडलेले आहेत. मग आत्मस्वरूपी घातले हारोनिया, अशाला ईश्वराधीन केलेलं आहे. पण आता दृष्टांत पुढचा बघा किती छान आहे. जैसे समुद्री लवण न पडे, तव वेगळे अल्प आवडे, मग होय सिंधूची एवढे, मिळे तेव्हा. सिंधू म्हणजे समुद्र. एक चिमूटभर मीठ, त्याचं स्वतःचं अस्तित्व आहे का? 100% त्या स्वतःचं अस्तित्व चिमूटभर मिठाचं आहे. पण हेच मीठ जर मी समुद्रात टाकलं आणि जर विचारलं ते माझे चिमूटभर मीठ कुठे गेलं, तर आपण काय म्हणू? समुद्रच झालं ते. आता स्वतंत्र असं ते चिमूटभर मीठ कसं दाखवता येईल? इम्पॉसिबल आहे. आता हे सगळं समुद्र म्हणजेच ते चिमूटभर मीठ आहे असं समजावं लागेल, कारण सगळंच पाणी खारट आहे. की ज्या वेळेला मी चिमूटभर मूठ म्हणून स्वतःचं अस्तित्व म्हणतो, तोपर्यंत मला ते अस्तित्व खरंच असतं. पण जेव्हा मी त्या समुद्रामध्ये म्हणजे त्या ईश्वरामध्ये स्वतःला समर्पित करून टाकतो, त्यावेळेला मी म्हणून असा काही स्वतंत्र राहतच नाही. मग आपले जे सगळे संत मंडळी आहेत, त्यांचे विचार पहा, त्यांचे अभंग पहा. संत तुकाराम महाराजांचा अभंग आपल्या सगळ्यांना परिचित असेल, विष्णुमय जग. हे सगळं जग हे विष्णुमयच आहे. याच्यामध्ये विष्णूशिवाय दुसरं काहीच नाही. आपल्याही जीवनामध्ये आपल्याला हा अनुभव येतो. हे जे आपण गीतेमध्ये अभ्यासतो आहोत, फिलॉसॉफी याच्यामध्ये सांगितली, ही काहीही वेगळी नाही. आपल्या डेली लाईफमध्ये अनुभवायला येणारी गोष्ट आहे. कारण आपण त्या ईश्वरापेक्षा वेगळे असूच शकत नाही. मग त्याचा जो अनुभव आहे, तो आपल्याला असलाच पाहिजे. फक्त आपलं काय प्रॉब्लेम आहे, की आपण ह्या विकारांमध्ये जखडलेलो आहोत. त्यामुळे आपल्याला ते कधी-कधी अचानक येतात अनुभव, त्या क्षणी येतात आणि त्या क्षणी परत निघूनही जातात. आपण परत मूळ वाटेवर येऊन थांबतो. म्हणून संत संगती, गुरुसंगती का आवश्यक असते? की ते आपल्याला त्या नेहमी वाटेवर ठेवण्याचा प्रयत्न करतात. तर हा दृष्टांत माऊलींनी हे उदाहरण समजून सांगण्यासाठी दिलाय. भूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. मग असा जो व्यक्ती आहे, जो समुद्राचाच भाग झाला, आता त्यांनी काहीही करावं, काय फरक पडणार आहे? जे माझं नाहीच, त्याचं पुण्य किंवा पाप मला कसं लागेल? जे ईश्वराचं आहे, ईश्वर बघून घेईल. जसं आता सुद्धा त्यांनी सांगितलं. त्याचं बनवायचा पदार्थ आहे, तो बघून घेईल आणि तो चांगलाच बनवतो मग. काहीच वाईट होत नाही.
हे जे आहे, मग पाप पुण्य असं काही निर्माणच होत नाही. आणि जर पाप पुण्य निर्माणच नाही झालं, मोक्ष कुठं लांब असेल. बँक अकाउंट 0 झालं की संपलं आपलं. ना क्रेडिट आहे ना डेबिट आहे. तेच तैसे संकल्पनी काढिले जयाचे मनची चैतन्य जाहले तेणे एकदेशीये परिव्यापिल लोकत्रय. मग त्या माणसाने म्हणजे मागे अर्जुनाने प्रश्न विचारला होता, स्थितप्रज्ञ व्यक्ती कसा असतो? हा ज्ञानी व्यक्ती कसा असतो? तो काही सगळं सोडून देतो का? मग तो संन्यास घेऊन जातो का? की त्याचं काही वागणं, बोलणं वेगळं असतं का? कृष्ण म्हणतो असं काहीच नाही. कारण आता त्याला कशाचाच फरक पडणार नाही ना. त्याचं काही नाहीच आहे. त्यांनी स्वतःलाच त्याचं समुद्रामध्ये अर्पण करून टाकलेलं आहे. त्याचं स्वतःचं अस्तित्व काय आहे? मग आता 9व्या-10व्या श्लोकामध्ये, सॉरी 8व्या-9व्या श्लोकामध्ये ह्याच गोष्टीचं, की तो काय होतं त्याचं, की अशी अवस्था निर्माण झाल्यानंतर त्याचं बिहेवियर चेंज होतं का? ह्याच्यावरती एक्सप्लेनेशन भगवंत देतो. नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववेद पश्य शृण्व स्पृशज्जिघ्न अन्यच्छग्न स्वपश्वसन् प्रलपन् विसृजगृहन् नमिषो नमिषन्नपि इंद्रियाणि न इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. 8 आणि 9 श्लोक याच्यामध्ये सगळ्या ऍक्शन मोस्टली त्यांनी मेन्शन केलेले आहेत, की असा जो निष्काम कर्मयोगी आहे, ज्याचं मन आता पवित्र झालेलं आहे. असं कोणाचं मन आहे? ऑफकोर्स संतांचं मन जे पवित्र असतं. जेवढं पवित्र तेवढं जास्ती हलकं. कारण जड असायला म्हणून त्यांच्याकडे काही नाहीच. इम्प्युरिटी जर काही नसेल तर ती गोष्ट अधिकाधिक स्ट्रॉंग असते. जसं आपण एखादं म्हणतो, एखादं कोर जर गोष्टी असेल, एकदम हार्डकोर एखादी गोष्ट आहे, ओरिजिनल मीठ नुसतं खाल्लं तर प्रचंड खारट लागणार. ते कशात तरी मिक्स करून खावं लागतं. चवीपुरतं घालायला लागतं. प्रत्येक गोष्टीचं असंच आहे. तसं हा जो निष्काम कर्मयानी पवित्र झालेला असा जो जीव आहे, हा आपल्यासारखाच पाहतो. डोळ्यांनी काही त्याला वेगळं निसर्ग दिसत नाही. डोळ्यांनी काही वेगळी माणसं दिसत नाहीत. तो आपल्यासारखंच पाहतो. आपल्यासारखंच ऐकतो. आपल्यासारखाच स्पर्शाचा अनुभव घेतो. आपल्यासारखाच वास घेतो. खातो, चालतो, निजताना, श्वास घेताना, उच्छ्वास घेताना, बोलताना, सगळ्याच गोष्टींमध्ये तो फक्त एकच गोष्ट अनुभवत असतो, हे माझं नाही. मी काहीच करत नाहीये. मी नाहीच त्याच्यामध्ये. अशी भावना त्या व्यक्तीची झाल्यामुळे तो वरवर दिसायला आपल्यासारखाच असतो, पण आंतरिक मात्र तो वेगळा असतो. 2 श्लोकामध्ये ह्याच पद्धतीने स्पष्टपणे सांगितलंय. याच्यावर माऊली स्पष्टीकरण देताना असं म्हणतात, आहार ते स्वीकारी त्यजावे ते परिहरी निद्रेची अवसरी निधीजे सुखे आपुलेनी इच्छावशे तोही गा चालू तू दिसे पै सकळ कर्म ऐसे रहाटे किर. जेवायच्या वेळेला जेवतो, जे टाकून द्यायचंय म्हणजे त्याचा त्याग करायचा आहे ते त्याग करतो. झोपेच्या वेळेला छान आनंदाने झोपतो. म्हणजे ते स्वामी चरित्रातलं आपलं जे उदाहरण आहे, की जे ते 2 संन्यासी आलेले आहेत आणि महाराजांकडे बघतात, काय गाद्या वगैरे झोपायला पाहिजेत, एवढं खायला रेलचेल सगळी आहे. संन्यासाला हे शोभतं का? हे जे जजमेंट ते करतात. कारण ते वरवर दिसणाऱ्या गोष्टींमधनं त्याचं आकलन करत असतात. महाराजांना ही गोष्ट आंतरिकाने कळते आणि ते म्हणतात, की "अच्छा असं आहे का? ठीक आहे, तुम्हाला सांगायचं आहे ना." रात्री दगडावर जाऊन झोपतात. ज्याचा आंतरिक भाव बदललेला आहे, त्याला दगड आणि गादी सारखीच आहे, हे महाराजांना त्यातनं सांगायचं आहे. पण ते जे संन्यासी आहेत, जे वरून भगवी वस्त्र घातलेत, परंतु अजूनही आंतरिक शुद्धता झालेली नाही. ते मात्र त्या दगडावरती गेल्यानंतर दगड टोचतोच आहे, हेच होतंय, ते त्रास होतायत. मग महाराज म्हणतायत, "कशी आमची मौमवादी?" मग त्यांना कळतं, "अरे, आपण चुकलो" म्हणून. तर असा हा ज्ञानी व्यक्ती जो आहे, तो आपल्यासारखाच असतो. आपल्यासारखाच सगळं जे काही आपलं बिहेवियर आहे, तसंच सगळं करत असतो. पण त्यातला आंतरिक भाव बदललेला असतो. आपुलेनी इच्छावशे तोही का चालतू दिसे पै सकळ कर्म ऐसे रहाटे किर. जे त्याची डेली रुटीन लाईफ आहे, तो सगळं तसंच करतो.
जे एक उदाहरण ह्याच्यामध्ये द्यावंसं वाटतं. योगीराज गुळवणी महाराज जे आहेत, हे पुण्यामध्ये एका शाळेमध्ये चित्रकलेचे शिक्षक होते. आणि रोज जो बाजीराव रस्ता आहे, त्या बाजीराव रस्त्याने रोज आपले घरातनं निघायचे, चालत जायचे, शाळेत जायचे, शिकवायचे आणि परत यायचे. तर मध्ये वाटेत जाता त्यांचा अजून एक शिक्षक मित्र होता. तो त्यांना भेटायचा. ते रोज सोबत गप्पा मारत जायचे, शाळेत शिकवायचे, येताना परत सोबत यायचे. तो मित्र त्याचं घर आलं की निघून जायचा. हे पुढे यायचे, त्यांच्या घरी जायचं. असं जवळपास 20 वर्षाचा त्यांचा हा सहवास होता दोघांचा. एके दिवशी आय थिंक सकाळ पेपर होता. मला आठवत नाही नेमकं आता. एखाद्या पेपरमध्ये गुळवणी महाराजांबद्दल फार मोठा लेख लिहून आला. यांच्या योग्यतेबद्दल. आणि तो लेख प्रसिद्ध झाल्यानंतर हा माणूस एकदम हबकलाच. अरे, आपण ज्या माणसासोबत गेली 20 वर्ष जातोय, येतोय वगैरे आणि हा एवढी मोठी विभूती आहे. म्हणून नेक्स्ट डे म्हणजे पेपरच्या आलेल्या दिवशी जेव्हा हा माणूस महाराजांच्या आपल्या रोजच्या वाटेनुसार भेटतो त्यांना. तो डायरेक्ट नमस्कार वगैरे करतो त्यांना आणि "महाराज चुकलं माझं, मी काही बोललो असेल" वगैरे, वगैरे. "हे काय झालं?" "नाही महाराज तुम्ही सांगायचं तरी की तुम्ही असं-असं आहे." तर म्हणे, "काय सांगायचं त्याच्यामध्ये? माझं तर रुटीन माझं काम करायचंच आहे. हे काय ह्या गोष्टी माझ्या थोडीच आहे." असं म्हणून जर तो गुळवणी महाराजांनी त्यांना काय म्हणूया आपण त्याला, त्यांना जे सांगितल्या गोष्टी, की ह्या माझ्यात किती टॅलेंट आहे, मी किती भारी आहे, हे जगाला ओरडून सांगायची गरज नसते. त्या आपसूक गोष्टी घडत असतात आणि त्यातनं ह्या अध्यात्माच्या गोष्टी आहेत. ह्या अध्यात्माच्या अनुभव जे आहेत, हे आपण इतरांना सांगायचे नसतात. आपल्याला अनुभव आहेत. तर तसं माऊलींनी इथे सांगितलं आणि मग पुढे माऊली असं म्हणतात, की "अरे हे सांगू काही एक देखे श्वासोच्छ्वासादिक आणि निमिषोन्निमिष आदी करुणी." अरे एवढं कशाला? अगदी पापण्यांची होणारी जी उघडझाप आहे, ती सुद्धा त्या ईश्वराचीच आहे, अशी धारणा त्या व्यक्तीची झालेली असते. म्हणजे इतका निष्काम कर्मयोगातून काय घडू शकतं? या गोष्टींचं त्याची आत्मिक परिवर्तन जे आहे, ते निश्चित घडलेलं असतं. आणि मग 10व्या श्लोकाकडे येऊया. थोडंसं कन्क्लुजन असलेला या आशयाचा. ब्रह्मण्याध्याय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्र विभांबसा. मग असा जो या वृत्तीनं व्याप्त असा जो व्यक्ती झालेला आहे, जो स्वतःचं असं काही समजतच नाही. बघा अगदी साधं उदाहरण देतो. अनेकांना अशी काही माणसं आजही माहिती असतील. अनेक हॉटेलवाले जे आहेत, अगदी चहा बनवणारा असतो किंवा एखादा पदार्थ बनवणारा असतो. मगाशी सुद्धा त्यांनी जसं सांगितलं सेम त्यांची कन्सेप्टच ती असते. चहा बनवायचा आहे ना, ते कसंही बनवून देत नाहीत. प्रत्येक गोष्ट ते देवासमोर ठेवणार म्हणजे पहिला ग्लास. मग तो देवाला जर ठेवायचा आहे, तर तो चांगलाच असला पाहिजे. भले ₹2 चा घाटा होईल मला त्याच्यामध्ये. पण नाही, हे चांगलंच व्हायला पाहिजे. ग्राहक देवो भव अशी आपल्याकडे जी संकल्पना आहे, की ग्राहकाला देवाप्रमाणे मानलेलं आहे. आणि अशा शुद्ध भावनेनं काम करणारा तो जो व्यावसायिक आहे, त्याच्या ज्या पदार्थाला जी चव असते ना, भले तो पदार्थ काही वेळेला महागही असेल, काही वेळेला अगदी स्वस्तही असू शकतो. पण ती चव आपल्याला दुसरीकडे नाही मिळत. कारण त्यातला जो तो मनातला भाव जो आहे, तो प्रत्येक व्यावसायिकाच्या मनात असेलच किंवा तितका असेल, असं काही सांगता येत नाही. अगदी आपल्याकडचे प्रत्येक माणूस जो आहे, बऱ्याच अंशी, कारण आपली संस्कृतीच तशी आहे, श्रद्धाळू आहेत. प्रत्येकाच्या हॉटेलमध्ये जे काही असेल, एखादा छोटासा देवाचा फोटो तरी असतो. त्याचं जे काही श्रद्धास्थान असेल ते. पहिले येणार, दुकान उघडणार, झाडलोट करणार, दिवा अगरबत्ती करणार देवाला. पहिला एक जो काही गिराईक येईल त्याला फुकट खायला देणार, की नाही हा देवाचा माणूस आहे. मग नंतर धंदा सुरू. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या श्रद्धाभाव आजही समाजामध्ये जिवंत आहेत. अशी माणसं जर तुम्हाला कुठे भेटली, तर जरूर त्यांचाही अनुभव विचारून बघा, की बाबा तुम्ही हे असं करता, काय होतं त्यानी? तुम्हाला काय अनुभव येतात त्यातनं? आणि ते जे आनंद वर्णन करतील, तुम्ही त्यांच्या शब्दांकडे जरूर लक्ष द्या.
असा कोणता तरी एक क्षण येईल, ज्या क्षणी ते म्हणतील, "याच्या पुढे मला नाही सांगता येणार, पण भारी वाटतं." आणि हे जो पॉज आहे मधला, तो समजून घ्या ही त्यांच्यावरची असलेली परमेश्वराची कृपा आहे. कारण ईश्वराचा आनंद हा कधीच वर्णन करता येत नाही. तो अवर्णनीयच असतो, की तो शब्दातीत आहे, शब्दाच्या पलीकडचा आहे. तुम्हाला कधीही सांगता येणार नाही. म्हणून भगवंत असं म्हणतो, की कर्मयोग का करा? तर तुमचं डेली रुटीन जे आहे ते पूर्णपणे जर अशा पद्धतीने हळू-हळू, एकाच झटक्यात सगळं जमायला पाहिजे असं अजिबात नाही. किमान या जन्मात 10% तरी जमेल. त्याचा परिणाम स्वरूप आपल्याला पुढील जन्मात, कारण शेवटी ही प्रक्रिया आहे. आपण दुसऱ्या अध्यायामध्ये पाहिलं, माणूस जन्माला येणार, मरणार, परत जन्माला येणार, परत मरणार. हे चक्र चालूच आहे. कुठेही स्टॉप नाहीये. आपल्याला ते ब्रेकमध्ये दिसतंय म्हणून आपल्याला असं वाटतं, की ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण ते तसं नाहीये. इट्स अ कंटिन्युअस प्रोसेस. जसं आपण मूव्ही पाहतो, चित्रपट पाहतो, तर ते चलचित्र जे आहे, ते काही तसं नसतं. एक-एक फिल्म असते ती. पण ती इतक्या वेगाने फिरत असते त्यामुळे आपल्याला ते मूव्हिंग वाटतं किंवा हलणारं वाटतं. उदबत्ती नुसती ओवाळायला घेतली तर आपल्याला ते दिसेल, अरे एक वेगळा वर्तुळ आहे. पण जोरजोरात फिरवायला लागलो तर फक्त वर्तुळच दिसतं, उदबत्ती दिसतच नाही. ते एकच पूर्ण वर्तुळ दिसतं. तुटक-तुटक उत्तर दिसत नाही. तसं आपली दृष्टी जी आहे ती मर्यादित असल्यामुळे आपल्याला हे तुटक-तुटक वाटतं, पण इट्स अ प्रोसेस. तर ठीक आहे ना, या जन्मात आपण किमान काही टक्के जरी आपण हे अचीव्ह करू शकलो. रोज नाही अगदी बाबा ठीक आहे, भांडणं येते ना, मला राग येतोय, चिड होते, सगळं होते मान्य. रात्री झोपताना का होईना एवढं म्हणू शकतो, ठीक आहे, आज जे झालं ते देवाला अर्पण आहे, देवाचं होतं. उद्याचं जे असेल ते पण देवाचंच आहे. म्हणायला काय हरकत आहे? बघून प्रयोग तर करायला काय हरकत आहे? प्रयोग करून अनुभव येईल. होतंय किंवा नाही होतंय. पण जो करायचा तो मनापासून. सो भगवंतांनी इथे तेच सांगितलं, की असा ध्याव कर्माणि संगम त्यक्त्वा करोति यः. असा आता इथे ब्रह्म म्हणजे तो परमेश्वर या अर्थाने तो भाग आहे, की असं ज्याचं मन ह्या ईश्वराच्या ठिकाणी अर्पण आहे. सर्व त्याचं जे काही आयुष्यातल्या गोष्टी आहेत, आवड-निवड, चांगलं, वाईट, सुख-दुःख सगळं जे काही असेल, हे सगळं ज्याचं ईश्वराच्या चरणी अर्पण केलेलं आहे आणि जसं नैवेद्याचं ताट ठेवल्यानंतर त्याच्यातनं मिळणारा जो प्रसाद आहे, तो मी प्रसाद कधीही क्वांटिटीमध्ये मोजत नाही, की अरे मी देताना देवाला 1 किलो दिला, मला पण 1 किलोच प्रसाद मिळाला पाहिजे, असं नाही होत. आपण देताना देवाला 1 किलो दिला असलं तरी आपल्याला 1 पेढा मिळाला तरी आपण तितकेच आनंदी असतो. कारण इम्पोर्टंट क्वांटिटी नाहीये, इम्पोर्टंट क्वालिटी आहे. आता ती देवाचा प्रसाद म्हणून माझ्या हातात येते, त्यामुळे माझ्यासाठी ते 1 कण सुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो. तसं मी जे काही माझ्या डेली लाईफमध्ये ज्या गोष्टी करतोय, त्याच्यातनं मिळणारे जे रिझल्ट आहेत, ते रिझल्ट म्हणजे त्या कर्माचं फळ आहे. त्याचं फळस्वरूप मला ह्या जीवनात गोष्टी मिळत आहेत. मग जर माझी कर्मच ईश्वराला अर्पण आहेत, तर त्या कर्माच्या अगेन्स्ट मिळणारं फळ हा कर्माचा प्रसाद म्हणजे ईश्वराचा प्रसाद असला पाहिजे. जो प्रसाद आहे त्याच्यावरती मला जजमेंट करून चालणारच नाही. करता यायला पाहिजे. आपल्याला जाणवेल, की जरी मंदिरात 100 लोकं जात असली, तरी 100च्या 100 लोकांचे विचार चांगले नसतात. एखाद दुसरा आपल्याला माणूस असा भेटतो, की जो खरंच पासून शुद्ध आहे किंवा चांगल्या सद्विचारी आहे, असं आपण माणसं म्हणतो. कारण वरवर दिसतील, नारळ ठेवतील, पेढे ठेवतील, हारतुरे वाहतील, अजून काय व्हायचं ते वाहतील. आणि हे केवळ बाह्य उपचार आहेत. आंतरिक त्याच्यामधली आसक्ती जी आहे, बघा मी एवढा ₹500 हार देवाला वाहिलेला आहे. आता मला आरती मिळायला पाहिजे. वरून केलेलं आहे त्यांनी, आतून बदल शून्य. मग त्याने आरती करो, नाहीतर अजून देवाच्या जवळ लोटांगण घालो. केवळ शारीरिक कृती घडणार आहे. आपल्याकडे काहीही रिझल्ट मिळणार नाही त्याला. पण देव काही याला नाही म्हणणार आहे का? वेलकम आहे. कारण देव म्हणेल, की ठीक आहे, जो मनापासून करेल, तो 10 वर्षात ती गोष्ट अचीव्ह करेल. हा मनापासून नाही करत आहे, 1000 वर्षांनी का होईना पण अचीव्ह करेलच. ठीक आहे, इट्स अ प्रोसेस. म्हणून देवाला सगळे माणसं सारखे असतात. पण आपल्यासाठी आपण विचार करतो, "अरे, हा माणूस असा आहे, तो माणूस असा आहे." कारण प्रत्येकाचा स्पीड वेगवेगळा आहे. आपण कसं काय कोणाला म्हणणार, की त्याचा स्पीड पण इतरांचं जाऊन द्या.
मला माझ्या लाईफमध्ये सक्सेस जे मिळवायचं आहे ते किती स्पीडने मिळवायचं आहे हे माझं मी ठरवायचं. इतरांशी काय घेणं नाही. त्याच्याशी तुलना त्यांच्याशी कशाला करायला हवी. म्हणून अशा प्रकारे जर जीवनात आपण वागलो, काय साध्य होणार आहे? लिप्यतेन स पापेन पद्मपत्र विमांबसा. ज्याप्रमाणे कमळाचं पान जे आहे ते त्या चिखलामध्ये जरी कमळ उमवत असलं तरी सुद्धा कमळाच्या पानावरती पद्मपत्र, कमळाची पानं जी आहेत त्याला कुठल्याही प्रकारचा चिखल लागत नाही. त्यामुळे आपण जरी ह्या संसारात राहत असलो तरी सुद्धा आपल्याला कुठलंही पाप पुण्य काही लागू शकत नाही. जर पाप पुण्यच नसेल, पुढचा जन्मच नाही. पुढचा जन्मच नाही म्हणजे आपण ईश्वराचेच झालो. अजून काय करायला? दॅट इज सक्सेस. अल्टिमेट जे काही आपल्याला अचीव्ह करा, व्हॉटएव्हर आपल्या लाईफमध्ये आपण जेव्हा काही करायचं आहे. वैशालीताईंनी मागे प्रश्न विचारला होता मला, की गीता सेशनला लोक जॉईन कमी होत आहेत का? किंवा त्याच्यावरच्या कमेंट्स, रिप्लाय कमी येतोय. तर माझं वैयक्तिक मत असं आहे, मी अजिबात त्याला असं म्हणणार नाही हेच बरोबर आहे. माझ्या पुरतंचं मत असं आहे, की जेव्हापासनं हे गीता सत्र सुरू करण्याचा विचार डोक्यामध्ये सुरू झाला, त्या क्षणापासूनची गोष्ट सांगतोय. म्हणजे सुरू करण्याच्या आधी 5-6 महिने हे डोक्यात चालू होतं. त्या क्षणापासून डोक्यात एकच विचार होता, हे कोणासाठी करायचंच नाही आपल्याला. हा आपला आणि त्या ईश्वरामधला संवाद आहे. आणि त्या क्षणी जे काही वेळ ठरली असेल, त्या क्षणी बसायचं आणि जे मनात उमटेल ते सांगत राहायचं. ऐकणारा ईश्वर आहे. आणि त्याची उत्तरं तो आपल्याला देईल. जर कुठे चुकत असेल किंवा योग्य गाईड करायचं असेल, ह्या दिशेने विचार कर, तर तो आपल्याला मार्ग दाखवेल. ही भावना मनात ठेवून काम करायचं. ह्याच्या पलीकडे दुसरा काही विचार नाही. ना इथे कोणाला गाईड करायचं आहे, ना कोणाला इथे श्रेष्ठत्व दाखवायचं, काही दाखवायचं नाहीये. हा डायलॉग आहे. मग ही जर मनामध्ये भावना असेल, तर मी का विचार करू, की कोण आलंय आणि कोण गेलंय, किती आलेत, किती गेलेत? मी असं म्हटलं, की मला नाही याने फरक पडत. कारण मी जर ह्याचा विचार करायला गेलो, की माझा आनंद जातो निघून. मग मी क्रिटिसाइज करायला लागतो, जजमेंट करायला लागतो. स्वतःविषयी अरे मग मी असं करू का? मी तसं करू का? मग मी असा बदल करू का? मग ॲडव्हर्टाइजमेंट वाढवू का? मग आणखीन काहीतरी करू का? ह्या सगळ्यामध्ये मी त्या परमेश्वरापासून दूर जातो आणि ह्या बाकीच्याच गोष्टींमध्ये अडकत जातो. म्हणजे असं झालेलं आहे म्हणून मी यातनं शिकत गेलो. मग म्हटलं, की आपल्यासाठी काय इम्पोर्टंट आहे? आनंद की ह्या संसारातल्या गोष्टी? मनातून उत्तर आलं आनंद. जर ईश्वरच नसेल त्या गोष्टीमध्ये, तर मग उपयोग काय जगण्यात? आणि म्हणून मी विचारच करत नाही. कोणी आलंय, कोणी गेलंय, काय चाललंय? ज्याची इच्छा किंवा परमेश्वराची इच्छा. त्याला काय करायचंय तो त्याचा प्रश्न आहे. सांगण्याचं तात्पर्य एवढंच, आपल्याला हा प्रयत्न करायचा. आपल्याला जमणार अजिबात नाही. आपण संत नाही आहोत. आपण माणसं आहोत. हे पहिलं ॲक्सेप्ट करायला आपल्याला जमलं पाहिजे, की आहोत माणसं आपण. चुकणार आहोत. एकदा नाही हजारदा चुकणार आहोत. आपल्याला समोरच्याने कितीही सांगितलं तरी आपण चुकणार आहोत. ओके, मी माणूस आहे, पण मी प्रयत्न करणार आहे. हे जास्ती महत्वाचं. की मला ह्या सगळ्यातनं बाहेर पडायचंय, मला जिंकायचंय, मला तिथपर्यंत पोहोचायचं. एकदा पडेन, दोनदा पडेन, चारदा पडेन, 100 वेळा पडेन, 1000 वेळा पडेन, 10,000 वेळा पडेन. पण मी उठणार, प्रयत्न करणार. जीवात जीव असेपर्यंत जेवढं शक्य आहे, तेवढं करण्याचा प्रयत्न करायचा. कारण माझे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद आहे. ह्या दोघांनीही आयुष्यात कधी कर्म टाकलेलं नाही. ह्या दोघांनीही कधी संकटांना घाबरलेले नाहीत. मग जर मी त्यांना आदर्शस्थानी मानत असेल, तर मी हे का करावं? नाही खात्री मला, की मी जिंकेलच. ठीक आहे ना. पण मी हे तरी माझ्या परमेश्वराला किंवा गुरूंना असं म्हणणार नाही, मी प्रयत्नच केले नाहीत. कारण ते जास्ती त्यांना लागेल, की "अरे तू प्रयत्न तर करायला हवे होतेस." मला हे गिल्ट जे आहे ते मनामध्ये येऊन द्यायचं नाही, की मी प्रयत्नच केले नाहीत. मी हारलो तरी अभिमानाने सांगेल, प्रयत्न केले पण नाही जमलं मला. इट्स ओके. ते काही आपल्याला रागवणार नाहीत. म्हणून हा आपला प्रयत्न आहे, की खरंच मला माझ्या आयुष्यामध्ये माझ्यापुरता, अजिबात मला जगाला घडवायला जायचं नाहीये. पण माझ्यापुरता माझ्यामध्ये बदल होईल का? तो जर झाला शेवटी ते एक
ज्ञानेश्वरांचाच अभंग आहे. मला आत्ता नेमके बोल आठवत नाहीत, पण त्याच्यात असं त्यांनी म्हटलंय, की अत्तराची कुपी, म्हणजे अत्तरची बाटली जी आहे, त्याचं झाकण जे आहे, ही एकदा उघडली, जर ओरिजिनल अत्तर असेल तर, आजकालवालं आर्टिफिशियल फ्रेग्रन्स घालून केलेलं नाही. ओरिजिनल जे अत्तर असेल, तर ते कोणत्याही खोलीच्या कोणत्याही कोपऱ्यात जरी त्याचं झाकण उघडलं, तरी अख्ख्या खोलीभर सुगंध दरवळतोच. मला सांगावं लागत नाही इथं अत्तराची बाटली आहे म्हणून. आपोआप त्या सुगंधाने मला कळतं, की इथे अत्तराची बाटली आहे. तसं माझ्यामध्ये जर बदल व्हायला लागला, तर आपोआप ती गोष्ट दरवळणार आहे ना. त्यासाठी मला वेगळं सांगायची गरजच काय? कशाला ओरडून सांगायला पाहिजे आणि कोणाला सांगायचं आहे? हा विचार माझ्या मनामध्ये जसा येत जातो, तसं ऑटोमॅटिकली माझ्या मनामध्ये आनंद निर्माण होतो. मन शांत व्हायला लागतं. जो मत्सर आहे, जो मोह आहे, ह्या सगळ्यापासून हळू अलिप्त व्हायला लागतं मन. आहे, ओके, चांगली गोष्ट आहे. काही मी कोणाला वाईटही म्हणायला जात नाही आणि मी स्वतःला ग्रेटही म्हणायला जात नाही. मी आहे, असा आहे. मी प्रयत्न करतोय. फिनिश. इथेच वाक्य थांबतं. चांगलं म्हणो, कोणी मला वाईट म्हणो, हरकत नाही. ते जज करू शकतात. आणि त्यांना मी कसं आहे ते बाहेरनं दिसतंय. स्वतःचे डोळे स्वतःला पाहता येत नाही ना. तसं आहे, माझ्यातले वाईट गुण मला दिसू शकत नाही, दुसऱ्याला दिसतात. भाव मला माझ्या मनामध्ये जागृत करण्याचा प्रयत्न करायचा आहे. जो जागा होईल त्याला अँप्लिफाय करण्याचा प्रयत्न करायचा आहे. जो अँप्लिफाय होईल तो ऐकायचा प्रयत्न करायचा आहे आणि जे ऐकलं जाईल त्याच्यावरती चिंतन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपोआप ह्या गोष्टी हळू-हळू, हळू बदलत जातील. ह्यासाठी वेगळी प्रोसेस काहीही करायची नाही. श्रवण, मनन, निधिध्यास 3 स्टेप्स आपल्याला कायम लक्षात ठेवायचे. ऐकत राहा, ऐकत राहा, ऐकत राहा. विचार करत राहा, विचार करत राहा, विचार करत राहा. इम्प्लिमेंट करत राहा. आपोआप बदल घडत जातील. ओके. सो अशा प्रकारे हे 7 ते 10 श्लोक होते, की ज्याच्यामध्ये काय कर्मयोग केल्याने साध्य होतं, कसं होतं आणि ते झाल्यानंतर काय घडतं, या सगळ्या गोष्टींबद्दल आजच्या श्लोकामध्ये भगवंतांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. शेवट या सत्राचा करताना माऊलींनी यावरचा दिलेला दृष्टांत, दीपाचेनी प्रकाशे गृहीचे व्यापार जैसे, देही कर्मजात तैसे योगयुक्ता. ज्याप्रमाणे आता त्यावेळेचं उदाहरण आहे. आजच्या काळाला आपण आपल्या पद्धतीने रिलेट करूया, की घरामध्ये जसा खोलीमध्ये दिवा लागला, की सगळ्यांच्या ॲक्टिव्हिटीज सुरू होतात. कारण प्रकाश आला, की आपण कामाला लागतो. अंधारात काही आपल्याला कामं करता येत नाहीत. तर तसं दीपाचेनी प्रकाशे गृहीचे व्यापार जैसे, दिव्याच्या प्रकाशामुळे जसं हे घरातलं रुटीन जे आहे ते आपलं चालू होतं. देही कर्म जात तैसे योगयुक्ता. त्याचप्रमाणे या शरीराने, शेवटी हे शरीराशिवाय तर आपण जिवंत नाही राहू शकत. शरीराची आवश्यकता आहे आपल्याला. तर हे शरीर जेव्हा ईश्वराशी युक्त होतं किंवा योग याचा अर्थ जोडणं. हे शरीर, हे मन, हे ईश्वराशी जोडलं जातं. त्यावेळेला त्या ईश्वराच्याच भावना त्या व्यक्तीची झालेली असते. तो कर्मे करी सकळे परी कर्म बंधा ना कळे, जैसे नसिपे जळी जळे पद्मपत्र. असा जो व्यक्ती आहे तो सगळ्या प्रकारची कर्म करत असतो. परी कर्म बंधा ना कळे, परंतु कुठल्याही कर्माच्या बंधनात तो अडकत नाही. पुण्य आणि पाप हे दोन्हीही बंधनच आहे. अशा कोणत्याही कर्मबंधनात तो अडकत नाही. जैसे नसिपे जळी जळे पद्मपत्र. जसं सॉरी, जैसेन सिंपे जळे, ज्याप्रमाणे कमळाच्या पानाला चिखल, पाणी कधीही लागत नाही. ते जरी त्याच्यामध्येच असलं, तरी सुद्धा त्याला त्याचा स्पर्श हा तिथे राहू शकत नाही. तर तसंच हा जो कर्मयोगी आहे, त्याला आपोआप या गोष्टी तो सगळ्यांसारख्याच करून सुद्धा माऊलींच्या या छान सोप्या दृष्टांतामधून आपल्याला गूढ असं ज्ञान जे आहे आणि म्हणून हे असं एवढं गूढ असलेलं ज्ञान माऊलींनी आपल्यासारख्या दीनदुबळ्या जनांना सोप्या मराठी भाषेमध्ये छोटे-छोटे दृष्टांत देऊन समजावून सांगितलं आणि म्हणून त्यांना ज्ञानियांचा राजा असं म्हणतात. कारण शेवटी अति अ, गूढ किंवा अत्यंत
व्यापक असलेलं ज्ञान जो सिम्प्लिफाय करून सांगतो, तोच खरा मास्टर. म्हणून ज्ञानेश्वरांना मास्टर किंवा ज्ञानी, स्कॉलर असं म्हटलं जातं. पण एवढं करून सुद्धा एवढी सगळी गीता सांगून शेवटी गुरूंनी काय सांगितलं त्यांना? तुझं काय सांगितलं? तुझं काहीच सांगितलं नाही तू. तू स्वतःचं काहीतरी सांग. आणि मग अमृतानुभव ग्रंथाची निर्मिती झाली. त्यामुळे एवढं सगळं ज्ञान त्यांनी त्यांच्या अनुभवातून, ज्ञानातून जरी आपल्यापर्यंत पोहोचवलं आणि त्यांना ती तृप्तता वाटली, की अरे वाह! आपल्याकडनं हे ईश्वराचं कार्य झालं. एक धन्यता वाटली आणि म्हणून ते गुरूंना सादर करताना जेव्हा गेले, तेव्हा गुरूंनी हे वाक्य वापरलं, की "अरे तुझं तू काय सांगितलंस ह्याच्यामध्ये? जे होतं ते ईश्वराचंच होतं. आता तुझं काहीतरी म्हणून तू सांग." आणि मग त्या अमृतानुभवाची अर्थात त्या गुरुकृपेनेच आहे, की जे माऊलींचं ज्ञान आहे स्वतःचं म्हणून असं जे त्यांनी आत्मसात केलेलं आपण असं म्हणूया, तर ते त्यांनी अमृतानुभवमध्ये आणखीन डीपमध्ये आपल्यासारख्या साधकांपर्यंत, उपासकांपर्यंत पोहोचवलेलं आहे. त्यामुळे हे संत विचार कायम आपल्या स्मरणात राहू द्या, वाचनात राहू द्या. तर ह्यांनीच आपण आपल्या ईश्वरापर्यंत पोहोचणार आहोत किंवा आपल्या ध्येयापर्यंत आपण पोहोचू शकणार आहोत. सो तुमच्यासाठी ओपन आहे प्लॅटफॉर्म. कोणाला काही सांगायचं असेल, विचारायचं असेल, तरी आपण निश्चित बोलू शकतो. चर्चा करूया. आपले आपले अनुभव आपण किंवा विचार हे प्रकट करत राहूया. त्यातनं आणखीन काहीतरी आपल्याला शिकायला मिळू शकतं. कोणी सांगणार आहे किंवा बोलणार आहे? ओके. आजचा भाग समजलाय सगळ्यांना? चॅट बॉक्सवरती येस अँड नो मध्ये आन्सर लिहा. ओके. 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 सो पुढच्या श्लोकांमध्ये पुन्हा अशाच प्रकारे ही कर्म कशी घडतात, आपण कुठे-कुठे सावध राहायला पाहिजे, कशाप्रकारे सावध राहायला पाहिजे, याविषयीचं स्पष्टीकरण जे आहे, ते आपल्याला पुढच्या श्लोकांमध्ये पाहायला मिळेल. सो पुढच्या शनिवारी आय थिंक विसर्जन आहे. तर त्यामुळे आपण रविवारी बहुधा सत्र घेऊया. सो जेणेकरून सगळ्यांना फ्री असतील सगळेजण. रविवारसाठी पुढचे श्लोक 2 श्लोक असतील 11 आणि 12. 2 श्लोकांची आपण तयारी, वाचन, मनन हे जरूर करून ठेवा. धन्यवाद. सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.